या घरात भांडण नव्हतं तर प्रेम बोलायचं थांबलं होतं. त्यांनी भांडणाने नाही तर शांततेने एकमेकांना दुखावलं होतं. तर अबोला दोघांमध्ये काय करू शकतो तेच आपण आज पाहणार आहोत. तर आजच्या कथेचंच नाव आहे अबोला शब्दांचं घर. घरात आज पुन्हा शांतता होती. पण ही शांतता सुखाची नव्हती. ही ती शांतता होती जिथे शब्द थकलेले असतात आणि मन भरलेलं असतं. कारण सकाळ झाली होती. ती स्वयंपाकघरात होती, नेहमीसारखीच. चहा ठेवला होता, डबा भरला होता, पण आज कुठेतरी हात थरथरत होते. तो बाहेर निघत होता. नेहमीप्रमाणेच म्हणाला, चहा झाला का? ती म्हणाली, नाही हो. पुन्हा म्हणाली, थांबा. ती फक्त चहाचा कप पुढे सरकवून मोकळी झाली. कारण मनात राग होता आणि तो राग बाहेर आला नव्हता. एकमेकांना वेळ न देणं आणि एकमेकांशी न बोलणं, अबोला या सगळ्यांमुळे तिचा राग खूप वाढला होता, पण तो बाहेर पडत नव्हता. त्यामुळे तिने फक्त कप सरकवला. ती फक्त चहाचा कप पुढे सरकवून मोकळी झाली. तो कप उचलला, क्षणभर थांबला, पण काहीही न बोलता निघून देखील गेला. दार बंद झालं आणि तिच्या मनातलं काहीतरी तुटलं. काहीही न बोलता गेलेला तो, त्यामुळे तिचं मन खूपच तुटलं. हे असंच रोजचं झालं होतं. वाद मोठे नव्हते, पण सल ही खोल होती. कधी खर्चावरून, कधी वेळ न देण्यावरून, कधी न बोलण्यावरून, कधी तुला काहीच कळत नाही या एका वाक्यावरून. तो म्हणायचा, मी कष्ट करतोय, तुला दिसत नाही का? तर ती म्हणायची, मला फक्त तुझा वेळ हवा आहे. पण दोघेही हे शब्द योग्य वेळी, योग्य आवाजात कधीच बोलले नाहीत. ते फक्त स्वतःचं काम आणि एकमेकांना दिलेले दोष यामध्येच अडकलेले होते. एक दिवस ती आजारी पडली. ताप होता, अंगात त्राण नव्हतं. तरीही सकाळी उठून तिने त्याचा डबा भरला. प्रत्येक स्त्रीचं तर असंच होत असतं ना. कितीही दुखलं खुपलं, काहीही झालं तरी ती तिचे रोजची कामं कधीही सोडत नाही. तो आला, तिच्याकडे पाहिलं. आज पहिल्यांदाच त्याला जाणवलं, ती थकलेली आहे आणि खूप थकलेली आहे. तो काही बोलणार इतक्यात ती म्हणाली, काही नको, ऑफिसला उशीर होईल. त्या वाक्यात राग नव्हता, पण दुखावलेलं मन होतं. दुखावलेपण होतं. तिचं मन खूप दुःखी झालं होतं. तो त्या दिवशी ऑफिसमध्ये गेला खरा, पण त्याचं मन घरीच अडकलेलं होतं. कारण आज ती आजारी होती आणि तरीही तिने रोजच्याप्रमाणे उठून त्याला डबा करून दिला होता. संध्याकाळी तो लवकर आला. घरात शांतता होती. ती पलंगावर होती, डोळे मिटलेले. तो हळूच जवळ बसला. तिच्या कपाळावर हात ठेवला आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आपण कधी एकमेकांशी शेवटचं मनमोकळं बोललोय? तेव्हा ती डोळे उघडून त्याच्याकडे पाहू लागली. कदाचित जेव्हा आपल्याला अजून भांडण येत नव्हतं. त्या एका वाक्याने दोघेही गप्प झाले. त्या रात्री फार मोठ्या गोष्टी घडल्या नाहीत. कोणीतरी प्रॉमिस केलं नाही. कोणतंही मोठं बदलाचं नाटक नाही. फक्त एवढंच ठरलं, रागापेक्षा आधी बोलायचं आणि गप्प राहण्याऐवजी थोडं तरी ऐकायचं. आजही त्यांच्यात वाद होता, पण आता ते एकमेकांना दुखावून शांत होत नाहीत, तर ते बोलून हलके होतात. कारण प्रेम म्हणजे वाद नसणं नाही,
तर प्रेम म्हणजे वादानंतर सुद्धा एकमेकांजवळ परत येणं. बघा कसं असतं, कधी कधी नातं वाचवण्यासाठी मोठ्या शब्दांची गरज नसते, फक्त योग्य वेळी मनापासून बोलण्याची गरज असते. कारण जर नात्यात बोलणं थांबलं तर नातंसुद्धा थांबतं. त्यामुळं बोलणं हे वेळच्या वेळी प्रत्येक गोष्टीवर झालंच पाहिजे. चला तर मग भेटूया अशा सुंदर कथेबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला कथा आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.